अलिबाग जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी करत एका महिला रुग्णाला नवजीवन दिलेले आहे। अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील कविता अभिजित खेमजी या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या। अपघातामुळे त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत होऊन गाठ तयार झाली होती, त्यामुळे त्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला होता। मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर पूर्वा पाटील या आणि न्यूरोसर्जन डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना तातडीने शस्त्रक्रियेची गरज समजावून सांगितली। जवळपास 2 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर यांच्यासह तज्ञ डॉक्टरांच्या टीमने यश मिळवले। डॉक्टर पूर्वा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील आणि निवासी शल्यचिकित्सक डॉक्टर शीतल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली। अलिबागमध्ये अशा प्रकारची गुंतागुंतीची मेंदूवरील शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वी झाल्याने डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे विशेष आभार मानलेत। जवळजवळ आठवडा झाला। मंगळवार ह्याच तारखेला जवळजवळ सकाळी 11:00-12:00 दरम्यान जेव्हा झाला होता तेव्हा पूर्णपणे बेशुद्ध झालं होतं। त्याच्यानंतर 10 मिनिटं 15 मिनिटं सुट्टीवरती मग त्यांना डॉक्टरचे ते आल्यावरती सिटी स्कॅन केला। सिटी स्कॅनमध्ये फर्स्ट टाइम काही टेक्निकल इश्यूमुळे काही समजलं नाही, तर डॉक्टरांनी पुन्हा एकदा सिटी स्कॅन करायला सांगितलं। तर सिटी स्कॅनमध्ये सेकंड टाइमला थोडं घाबरण्यासारखी लक्षणे दिसली, त्यामुळे डॉक्टर लवकरात लवकर तिथे आले। आम्ही सगळे पेशंटला ॲडमिट करत होतो। तेव्हा डॉक्टरांनी फटाफट त्या पेशंटचा रिस्पॉन्स कसा आहे त्यांनी चेक केलं व्यवस्थित। त्याच्यानंतर डॉक्टरांनी साईडला येऊन सांगितलं की अशी अशी सिच्युएशन आहे। एक डॉक्टरने अलग मेडिकल ह्याच्या लँग्वेजमध्ये ते फ्लो सांगितलं त्यांनी। त्या फ्लोमध्ये काय करायचं आहे इन्स्टंट डिसिजन तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि हे आमच्यासाठी पण फर्स्ट टाईम होतं। तर मग डॉक्टरने व्यवस्थित त्याच्यानंतर एक्सप्लेन केलं की असं असं करायचं। डॉक्टरने विचारलं किती चान्सेस आहेत, सक्सेस आहे? डॉक्टर म्हणजे सक्सेस आहेत, पण गर्दनच्या वरती आहे, त्यामुळे मेंदूचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला चान्सेस खूप 50-50 आहेत। मी माझा पूर्णपणे प्रयत्न करेन। ही शस्त्रक्रिया करत असताना एक 2 तासाचा कालावधी लागला। याच्यामध्ये प्रथम आपण पेशंटला भूल दिली, आपल्या अनेस्थेशियाच्या डॉक्टरांनी पेशंटला सक्सेसफुल भूल दिली, चांगल्या प्रकारे भूल दिली। त्यांच्याच सक्सेसफुल भूलीमुळे हा पेशंटचा आपण चांगल्या प्रकारे किनेटॉमी करू शकलो आणि मेंदूमधली रक्ताची गाठ बाहेर काढू शकलो। एक आव्हानात्मक काय होतं? ही शस्त्रक्रिया मेंदूची तेव्हाच होते की ज्यावेळी पेशंटची ऑपरेशन नाही केलं तर पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो। त्यामुळे ही हाय रिस्क केसमध्ये ही शस्त्रक्रिया येते। ही शस्त्रक्रिया करत असताना पण पेशंटचा जीव जाऊ शकतो आणि शस्त्रक्रिया नाही केली तर पेशंटचा 100% जीव जाईल ह्याची अशी कल्पना आपण पेशंटला दिलेली असते। त्यामुळे पेशंटचे नातेवाईक या शस्त्रक्रियेसाठी तयार होतात आणि शस्त्रक्रिया करताना पण पेशंटच्या जीवाला तेवढाच धोका असतो, कारण ही शस्त्रक्रिया करत असताना आपण मेंदूची कवटी फोडून आतली गाठ काढत असतो। आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मी आत्ताच सांगितलं, विविध विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत। सर्जरी, मेडिसिन, पेडियाट्रिक्स, ऑर्थोपेडिक्स, ENT, ऑप्थॅल्म या विविध विभागांमध्ये आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे आणि महाविद्यालयाकडनं करून दिलेल्या विविध इक्विपमेंट्स आणि उपकरणं यांच्या उपलब्धतेमुळे आता बरेचसे उपचार हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत। त्याचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा आणि आता साध्या उपचारांसाठी किंवा मेजर ऑपरेशनसाठी मोठ्या शहरात पाठवण्याचं प्रमाण आम्हाला अत्यल्प प्रमाणात करायचं आहे आणि त्यासाठी महाविद्यालयाकडनं खास प्रयत्न केले जात आहेत। त्याकरता रुग्णांमध्ये सुद्धा जागरूकता असली पाहिजे आणि स्किलफुल डॉक्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचा सगळ्यांनी फायदा करून घेतला।